नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द रुपेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी मधलं मराठी विषयाचं प्रकरण 20व बघणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे ओळख थोरांची. याच्यामध्ये आपण भाग 1 आणि भाग 2 अशा प्रकारे थोर व्यक्तींचं ओळख घेणार आहोत. भाग 1 मध्ये खशाबा जाधव आणि भाग 2 मध्ये दादाजी रामजी खोब्रागडे या दोन व्यक्तींची आपण माहिती घेणार, जीवनपट अभ्यासणार आहोत. तर प्रथम आपण लेखकाचा परिचय घेणार आहोत. लेखक आहे संजय दुधाणे, जन्म 1976. बालपणापासून खेळाची आवड. ऑलिम्पिक वीर खशाबा जाधव, ध्रुव तारा सचिन तेंडुलकर, मेजर ध्यानचंद, अजिंक्यता, फ्लाइंग शिख मिल्खा सिंग, वाटचाल एशियाडची, वाटचाल ऑलिम्पिकची, क्रीडा पर्वणी, कथा ऑलिम्पिकच्या इत्यादी क्रीडाविषयक पुस्तके प्रकाशित आहेत. ऑलिम्पिक वीर खशाबा जाधव या पुस्तकातून उतारा घेतलेला आहे. खशाबा जाधव तर भारताचं पहिलं नेतृत्व करणारं कुस्तीमध्ये ऑलिम्पिक वीर आणि मेडलसुद्धा आणलेलं खशाबा जाधव. या मराठी मोळ्या खशाबा जाधव यांची ही छोटीशी प्रेरणादायक कथा या पाठातून आपण बघणार आहोत. तर प्रस्तुत पाठाला सुरुवात करूया. ऑलिम्पिक वीर खशाबा जाधव यांचा जीवनपट आहे. कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव. पुतळाबाई व दादासाहेब यांचा खशाबा हा छोट्या सनीचा मुलगा. अण्णा या टोपण नावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिक वीर झाला. खशाबांचे आजोबा उत्तम कुस्तीपट्टू होते, तर वडिलांनाही तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या. वडिलांच्या तालमीत खशाबांच्या कुस्तीचा श्रीगणेशा झाला आणि त्यांचे नाते मातीशी जुळले. प्रतिस्पर्धी मल्लास चित कसे करायचे, मान कशी पकडायची, पट कसा काढायचा याचे धडे खशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले. त्या काळी गावागावात उरूस भरायचे. या उरुसात जत्रेत आखाडे भरत. खशाबांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. गोळेश्वर गावापासून हायस्कूल 5 किलोमीटर दूर. सकाळी शाळेत लवकर पोहोचण्यासाठी खशाबा रोज चालत न जाता पळत जायचे व अंधार पडण्यापूर्वी घरी परतता यावे म्हणून पळत यायचे. पळत जाण्या येण्याच्या सवयीमुळे त्यांच्या कुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला. अनवणी पायाने धावल्यामुळे पाय कटक बनले. पावसाळ्यात झाडाझुडपापासून गुडघ्यापर्यंत चिखल तुडवत पावसाची तमा न बाळगता खशाब्यांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली. जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या 15वा महोत्सव फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे 1952 साली पार पडला. तेथे खशाबांनी भारतात कुस्ती या खेळ प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला हे मिळालेले पहिले पदक होय. ऑलिम्पिकच्या पहिल्या पदकाचा मानकरी खशाबा जाधव यांना मान मिळाला. याच्यानंतर आपण बघणार आहोत भाग 2 मध्ये दादाजी रामजी खोब्रागडे हे संशोधक शेतकरी आहेत. यांच्या HMT तांदळाची जात फेमस आहे. आपण बघणार आहोत. तांदळाच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी एका जातीचे नाव आहे HMT. तांदळाची ही नवी जात शोधून काढली एका शेतकऱ्याने. ज्याचे नाव दादाजी रामजी खोब्रागडे. ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावचे. दादाजीचे वडील रामजी ते फार काळापूर्वी काळजीपूर्वक शेती करायचे. पेरणीच्या अगोदर बियाणे निवडायचे, खराब दाणे बाजूला काढायचे. दाजींनी वडिलांना असे का करता म्हणून विचारले, तेव्हा वडील म्हणाले, चांगले बी पेरले तर चांगली उगवण होते. दादाजींनी तेव्हापासून बियाणे निवडण्याची सवय
लागली तशीच निरीक्षणाचीही लागली. ते मोठे झाले आणि शेती करू लागले. एकदा शेतात फिरत असताना त्यांच्या लक्षात आले की भाताच्या काही उंब्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या आहेत. त्यांनी नेमक्या त्या हेरून ठेवल्या व त्यांना परिपक्व झाल्यानंतर बाजूला काढून एका वेगळ्या पिशवीत ठेवल्या. दुसऱ्या वर्षी त्यांनी त्या बियाणे शेताच्या मधोमध पेरले. त्यांच्या लक्षात आले की या बियापासून आलेल्या उंब्यांच्या इतरांपेक्षा अधिक दाणे आहेत. त्यांनी असे अनेक वर्ष केले. त्यांची खात्री पटली की हे बियाणे अधिक उत्पन्न देऊ शकते. त्यांनी गावातील लोकांना ते लावण्याची विनंती केली, पण कोणी तयार झाले नाही. शेवटी भीमराव शिंदे तयार झाले. त्यांनी 4 एकरावर पहिल्यांदा ते बियाणे वापरले आणि आश्चर्य असे की अवघ्या 4 एकरमध्ये 90 क्विंटल तांदळाचे उत्पन्न झाले. तळोदी बाळापूरच्या बाजारात हा तांदूळ गेल्यावर तेव्हा त्यांच्या व्यापाऱ्यांच्या अक्षरशः उड्या पडल्या. तेथेच या तांदळाचे नाव पडले HMT. वर्षभर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या संशोधक शेतकऱ्यांच्या हंगामाच्या काळात मुलीच्या 1.5 एकर शेतीमध्ये अनेक प्रयोग केले. त्यांनी तांदूळाचे एकूण 8 जाती शोधून काढले आहेत. या शेतकरी शास्त्रज्ञाला कृषीभूषणसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अवघ्या 1.5 एकर शेतावर प्रयोग करणारा हा आता शेतकरी. आता आपण खाली बघणार आहोत. नवीन काही शोधूया. धान्य व फळांच्या दुकानात जा. खालील वस्तू जातींची नावे लिहा. तर अशा प्रकारे आपण ओळख थोरांची हा पाठ बघितला आहे.